स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन अपडेट जी की आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026 बद्दल. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणती पदे आहेत, पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा तेही सविस्तर. तर आता आपण बघूया या भरतीमध्ये एकूण 148 जागा आहेत. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पासून ते ज्युनियर असिस्टंट पर्यंत अनेक पदांचा समावेश आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे ही सरकारी नोकरीची एक अत्यंत उत्तम संधी आहे. तर आता बघूया आपण डिटेल्समध्ये. तर अर्ज करण्याची तारीख ही 9/7/2026 म्हणजेच कालपासून चालू झालेली आहे आणि लास्ट डेट ही 24/7/2026 आहे. तर सर्वांनी 24 तारखेमध्येच फॉर्म भरून घ्यायचा आहे. मोड ऑफ ॲप्लिकेशन म्हणजेच की फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे. तर आता बघूया आपण की पदे कोणकोणती आहेत. तर असिस्टंट मॅनेजर, तर यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेटेड आणि सोबतच तुम्हाला यासाठी 1 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. तर यासाठी मित्रांनो टोटल 1 जागा आहेत. तर सेकंड पद आहे असिस्टंट मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यासाठी शैक्षणिक पात्रता ही BE-ITCS, MCA और MBA PGDM विथ स्पेसिफिकेशन्स इन IT सिस्टीम आणि सोबतच 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर तिसरं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग. तर यासाठी MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्वॅलंट टू MBA. सोबत मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स यासाठी CA किंवा CMA. पाचवं पद आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. यासाठी तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ अन ॲग्रिगेटेड ऑफ 50% मार्क 45 मार्क्स इन केस ऑफ SC ST PWD कॅन्डिडेट्स. तर सहावं पद आहे ज्युनियर असिस्टंट्स अकाउंट. यासाठी तुम्हाला BCom ही डिग्री लागणार आहे. आणि लास्टचं आहे ज्युनियर असिस्टंट जनरल. यामध्ये एनी ग्रॅज्युएट्स हा अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे ऑल पोस्ट आहेत. ज्या मुलांची BSc ॲग्री झालेली आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त संधी आहे. तर ते 2 ते 3 पदासाठी अप्लाय करू शकतात. BSc ॲग्रिकल्चर झालेल्यांसाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे. जर तुमचेही मित्र कोणी BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर मित्रांनो आता आपण बघूया की पेमेंट्स किती असणार आहे. तर फर्स्ट पोस्टसाठी असिस्टंट मॅनेजरसाठी 40,000 ते 1,40,000 पर्यंत असेल. असिस्टंट मॅनेजरसाठी IT 40,000 ते 1,40,000 आणि मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 30,000 ते 1,20,000 पर्यंत आणि मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट्स 30,000 ते 1,20,000 पर्यंत. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह 22,000 ते 90,000 पर्यंत. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स 22,000 ते 90,000 आणि ज्युनियर असिस्टंट जनरल 22,000 ते 90,000. सोबतच प्रोबेशनल पिरियड हा तुमचा 1 वर्षाचा असेल आणि तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड करणंही अनिवार्य आहे. सोबत तुमची जर वय जास्त असेल तर तुम्हाला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा मिळते. आता ॲप्लिकेशनची फी राहणार आहे जनरल EWS OBC साठी 1,770 रुपये आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅनसाठी 590 रुपये. मोड ऑफ पेमेंट हे ऑनलाईन मोडमध्येच तुम्ही करू शकता. आता अप्लाय कसं करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला www.cotcorp.org.in या वेबसाईटवरती जाऊन रिक्रुटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या आपला फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. सोबतच तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला
तिथे सबमिट करायचे आहेत आणि हे काही साईजेस दिले आहेत. ह्या साईजमध्ये तुम्हाला आपले डॉक्युमेंट्स हे सबमिट करायचे आहेत. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आपली एक परीक्षा होणार आहे, जी की रिटन टेस्ट असणार आहे. तर महाराष्ट्रासाठी एक्झामिनेशन सेंटर हे मुंबई आहे. सोबतच तुम्हाला रिटन टेस्टमध्ये ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% मार्क घेणे हे अनिवार्य असणार आहे आणि सोबत SC ST साठी 35% मार्क तुम्हाला रिटन टेस्टमध्ये घेणे अनिवार्य असणार आहे. तर प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा सिलेबस असणार आहे एक्झामसाठी. तर त्यासाठी तुम्ही ही PDF डिटेल्समध्ये चेक करू शकता आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्यानुसार तुम्ही तुमचा सिलेबस लिहून घेऊन अभ्यास करू शकता. तर हे PDF तुम्ही डिटेल्समध्ये एकदा वाचून घ्या. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात आणि त्या पोस्टसाठी कोणता सिलेबस आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घेऊन त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. तर मित्रांनो, अशी होती आजची माहिती. तर आपण आपल्या चॅनलवरती असेच जॉब रिलेटेड नवीन अपडेट्स, नवीन व्हिडिओज हे आणत असतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर सोबत नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. धन्यवाद.